नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच वेळी अनेक वादंग उफाळून आलेली दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर नरहरी झिरवाळ यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून ओळख असलेल्या झिरवाळ यांची प्रतिमा साधी, जमिनीवरची आणि कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारी अशी आहे. पांढरी टोपी, पांढरा कुर्ता पायजमा हा त्यांचा पारंपरिक पोशाख आणि गावोगावी जाऊन लोकांशी थेट संवाद साधण्याची त्यांची शैली, यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिलेत. पण यावेळी चर्चा त्यांच्या साधेपणामुळे नाही, तर एका कथित व्हिडिओमुळे सुरू झाली आहे, ज्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. या व्हिडिओमध्ये झिरवाळ त्यांच्या शासकीय निवासस्थानात एका तृतीयपंथीय व्यक्तीसोबत दिसत असल्याचा दावा केला जातोय. व्हिडिओमध्ये दोघेही एकाच गादीवर बसलेले किंवा पडलेले असल्याचं दृश्य असल्याचं सांगितलं जातं. या दृश्यामुळे सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. काहींनी या घटनेला वैयक्तिक बाब म्हणून पाहण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी अशा प्रकारचं वर्तन योग्य आहे का असा प्रश्न उपस्थित केला. याचबरोबर दारू पार्टी झाल्याचेही आरोप करण्यात आले, ज्यामुळे वाद अधिकच चिघळला. या प्रकरणानंतर विरोधकांनी झिरवाळ यांच्यावर जोरदार टीका केली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली. मंत्र्यांच्या पदावर असताना अशा प्रकारचे आरोप गंभीर असल्याचं सांगत काही राजकीय पक्षांनी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केला. दुसरीकडे झिरवाळ समर्थकांनी हा संपूर्ण प्रकार कटकारस्थान असल्याचा दावा केला. त्यांच्या मते हा व्हिडिओ मुद्दाम पसरवण्यात आला असून त्यामागे राजकीय हेतू असू शकतो. या सगळ्या घडामोडींचा एक महत्त्वाचा संदर्भ म्हणजे सध्या राज्यात गाजत असलेलं भोंदूबाबा प्रकरण. कथित ज्योतिषी अशोक खरात यांच्याशी संबंधित प्रकरणाने आधीच राजकारण तापलेलं आहे. या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांची नावे समोर येत आहेत. विशेषतः रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांच्यावरही आरोप होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दबाव वाढलेला आहे. अशा वेळी झिरवाळ यांचा हा व्हिडिओ समोर येणं ही केवळ योगायोगाची गोष्ट आहे का, की यामागे काही नियोजन आहे, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. विश्लेषकांच्या मते अशा प्रकारचे व्हिडिओ किंवा आरोप अचानक समोर येत नाहीत. त्यामागे वेळ आणि परिस्थितीचा बारकाईने विचार केलेला असतो. सध्या राज्यात भोंदूबाबा प्रकरणामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोघांवरही ताण आहे. अशा वेळी एखाद्या मंत्र्याचा वादग्रस्त व्हिडिओ समोर येणं हे राजकीय समीकरण बदलण्यासाठी किंवा लक्ष विचलित करण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. त्यामुळेच झिरवाळ अडकले की त्यांना अडकवलं, हा प्रश्न अधिक गंभीर बनतो. या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्हिडिओची सत्यता. हा व्हिडिओ खरा आहे का? तो एडिट केलेला आहे का? तो नेमका कधीचा आहे आणि तो कोणत्या उद्देशाने बाहेर आणला गेला? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणं अत्यावश्यक आहे. कारण आजच्या डिजिटल युगात व्हिडिओ एडिट करणे, त्यात फेरफार करणे किंवा चुकीचा संदर्भ देऊन पसरवणे हे खूप सोपं झालं आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट सत्य म्हणून स्वीकारण्यापूर्वी तिची पडताळणी होणं गरजेचं आहे. झिरवाळ यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर ते नेहमीच थेट आणि स्पष्ट बोलणारे नेते म्हणून ओळखले जातात. कार्यकर्त्यांसोबत नाचणं, लोकांमध्ये मिसळणं, साधेपणाने वागणं, यामुळे त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. पण याच गोष्टी कधी कधी त्यांच्या विरोधातही वापरल्या जाऊ शकतात. एखादा व्हिडिओ किंवा फोटो चुकीच्या पद्धतीने सादर केला तर त्याचा अर्थ पूर्णपणे बदलू शकतो. या प्रकरणात सामाजिक दृष्टिकोनही महत्त्वाचा आहे. तृतीयपंथीय व्यक्तीसोबत दिसणं हे चुकीचं नाही. समाजात सर्वांना समान वागणूक मिळायला हवी, हा मुद्दा अनेकांनी मांडला आहे. मात्र प्रश्न हा आहे की हा व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे आणि त्यातून नेमकं काय दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. जर हा व्हिडिओ केवळ बदनामीसाठी वापरला जात असेल तर तो गंभीर प्रकार मानला जाऊ शकतो. राजकीय स्तरावर पाहिलं तर या प्रकरणाचा परिणाम केवळ झिरवाळ यांच्यावरच नाही, तर त्यांच्या पक्षावरही होऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आधीच विविध आरोपांना सामोरी जात असताना आणखी एक वाद निर्माण होणं ही पक्षासाठी चिंतेची बाब आहे. विरोधक याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करतील हे निश्चित आहे. त्यामुळे पक्षाने या प्रकरणावर स्पष्ट भूमिका घेणं आवश्यक ठरेल. झिरवाळ यांच्यासाठी ही परिस्थिती आव्हानात्मक आहे. एकीकडे त्यांची प्रतिमा टिकवणं आणि दुसरीकडे या आरोपांना उत्तर देणं हे त्यांच्यासमोर मोठं आव्हान आहे. त्यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं तरच परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात येऊ शकते. अन्यथा अफवा आणि चर्चांना अधिक खतपाणी मिळू शकतं. या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे आजच्या काळात माहिती आणि अफवा यामधील सीमारेषा खूपच पातळ झाली आहे. सोशल मीडियाच्या युगात कोणतीही गोष्ट काही मिनिटात व्हायरल होऊ शकते आणि त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने माहिती शेअर करणं आणि तिची पडताळणी करणं आवश्यक आहे. शेवटी झिरवाळ अडकले की त्यांना अडकवलं, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
याचं उत्तर तपासातून आणि अधिकृत माहितीतूनच समोर येऊ शकतं. तोपर्यंत या प्रकरणाकडे संयमाने आणि वस्तुनिष्ठपणे पाहणं गरजेचं आहे. राजकारणात आरोप प्रत्यारोप नवीन नाहीत, पण सत्य काय आहे हे समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे.